अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जवळपास 1200 पानांचं चार्जशीट दाखल झालंय। अशोक खरात विरोधात दाखल लैंगिक शोषण प्रकरणातील पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल झालंय। यातल्या पहिल्या गुन्ह्यामध्ये 750 पानांचं तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 450 पानं असं एकूण 1200 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय। SIT अर्थात विशेष तपास पथकाकडून नाशिक न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र म्हणजेच चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे। उर्वरित गुन्ह्यातील चार्जशीट लवकरच दाखल केले जाईल। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 105 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहे। मुकुल, काय नेमके अपडेट्स आहेत या चार्जशीट बाबत? अमोल, खरात प्रकरणामधील सर्वात मोठी घडामोड ही म्हणावी लागेल। 17 मार्चला पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर साधारणतः 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र हे दाखल करणं बंधनकारक असतं। त्यामुळे SIT जी गठीत करण्यात आलेली आहे त्या SIT कडे अशोक खरात प्रकरणामधले 11 गुन्हे एकूण दाखल आहेत। त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहेत, एक गुन्हा हा फसवणुकीचा आहे। जे 8 गुन्हे होते महिलांच्या अत्याचारासंदर्भातले, त्यातले पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। उर्वरित दोषारोपपत्र पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये दाखल करण्यात येणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून देखील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याचा तपास देखील सुरू आहे। SIT कडनं आतापर्यंत जवळपास 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पोलिसांनी काही तांत्रिक पुरावे गोळा केलेले आहेत, काही परिस्थितीजन्य पुरावे दाखल केलेले आहेत, काही स्पॉट व्हिजिट जी केलेली होती त्यामध्ये जे पुरावे दाखल करण्यात आलेले होते। या संपूर्ण पुराव्यांचा आणि पोलिसांच्या तपासाचा एकूण सारांश या चार्जशीटमध्ये आहे। निश्चितपणे अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। अखेर आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये इतरही गुन्ह्यांमधलं चार्जशीट दाखल होण्याची चिन्ह सध्या दिसतात। धन्यवाद मुकुल या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.